आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। येत्या 12वीचा निकाल ह्या दिवशी दुपारी 1 वाजता जाहीर। विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी। 1 मे 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्याची अधिकृत घोषणा केली आहे। राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली असून निकालासाठी विविध अधिकृत संकेतस्थळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। 9 विभागीय मंडळामार्फत परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण ह्या 9 विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा घेण्यात आली आहे। या सर्व विभागातील विद्यार्थ्यांचा एकत्रित निकाल मंडळाच्या नियमानुसार प्रसिद्ध केला जाणार आहे। निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ विद्यार्थ्यांना आपला निकाल खालील संकेतस्थळावर पाहता येणार आहे। हे संपूर्ण लिंक अखिल तांबुसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून पाहू शकता। नंबर टाकणे आणि बैठक नंबर आणि आईचे नाव टाकावे लागतात। निकाल लगेच दिसेल। निकालात विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील। तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रत प्रिंटआउट घेता येणार असून डिजिटल लॉकर ॲपवर डिजिटल गुणपत्रिका साठवण्याची सुविधाही देण्यात आली आहे। महाविद्यालयासाठी विशेष सुविधा। कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या एकत्रित निकालाची माहिती कॉलेज लॉगिनद्वारे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज। निकालानंतर विद्यार्थ्यांच्या त्यांच्या गुणाची पडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संधी दिली आहे। अर्ज कालावधी 3 मे ते 17 मे 2026। अर्ज उपलब्ध ऑनलाईन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंगद्वारे शुल्क भरणा। पुनर्मूल्यांकनासाठी महत्त्वाची अट। उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे। छायाप्रत मिळाल्यानंतर 5 कार्य दिवसाच्या आत संबंधित विभागीय मंडळाने ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे। गुण सुधार योजनेत 3 संधी। 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुण सुधार क्लास एम्प्लॉयमेंट स्कीम अंतर्गत पुढील 3 संधी उपलब्ध राहतील। जून-जुलै 2026, फेब्रुवारी-मार्च 2027, जून-जुलै 2027। पुरवणी परीक्षेबाबत माहिती। जून-जुलै 2026 मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, गुणसुधार आणि खाजगी विद्यार्थ्यांसाठी अर्जाची प्रक्रिया व तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे। राज्य मंडळाचे सचिव डॉक्टर दीपक माळी यांनी या संदर्भात अधिकृत प्रकटन प्रसिद्ध करत विद्यार्थ्यांचे निकाल पाहताना संयम राखावा, तसेच पुढील प्रक्रियेबाबत संकेतस्थळावरील सूचनांचे पालन करावे असं आवाहन केले आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून 12वीचा निकाल पाहू शकता।